नमस्कार. आज आपल्याला मोड आलेल्या मटकीची भाजी बघायची आहे. त्यामध्ये मी हरभरा, वाटाणे, चवळी आणि मटकी असं सर्व साहित्य एकत्र धुवून पाण्यात भिजवून आणि कापडामध्ये बांधून मोड आणून घेतले होते. आता मी त्यासाठी तिखट, धने मसाला, आपला गोडा मसाला आणि करपीचा मसाला, हळद आणि लसूण, जिरं, टमाटर आणि 2 मोठे उभे बारीक चिरलेले कांदे, चवीनुसार मीठ आणि दाण्याचं कूट 1 वाटी. आता मी लसूण आणि दाण्याचं कूट, त्याच्यात थोडी कोथिंबीरच्या काड्या आणि ते मसाले बारीक करून घेतले. तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यावर मी त्यात 1 चमचा जिरं, मोहरी आणि हिंग चांगलं तडतडू द्यायचं. मोहरी, हिंग तडतडला तर आवाजही छान येतो आणि स्मेलही छान येतो. त्यानंतर कांदा मी तेलामध्ये चांगला लालसर होऊन भाजून घेतला, म्हणजेच शिजवून घेतला. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकल्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते. वरून पण मी थोडी टाकेल. त्यानंतर थोडा टमाटा टाकला. चांगला मिक्स करून घ्यायचा आणि मटकी स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर आता तो मसाला, मी दाण्याचं कूट आणि सर्व मसाले मिक्सरमधून बारीक फिरलेला मसाला आता तेलामध्ये, त्या कांद्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. चांगलं तेल सुटल्यानंतर मटकी, धुतलेली स्वच्छ मटकी त्याच्यात मी टाकली. चवीनुसार मीठ टाकायचं. थोडं परतवून घ्यायचं, वाफ द्यायची आणि त्यानंतर एक थोडा अजून टमाटा टाकला आणि यात मी गरम पाणी टाकलं. गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. भाजी खूप छान टेस्टी होते. मोड आलेल्या मटकीची भाजी तर एकच नंबर. तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत खूप छान चव लागते. बघा, भाजी छान गदकली आहे. तेलही छान आलेलं आहे भाजीला. तुम्ही बघू शकता, खूप छान तेल आलं आहे. ही भाजी कालामोडून पण छान लागते. आता मी एकी बाजूने भात, एका गॅसवर भात, पोळ्या आणि भाजी आपली शिजतच होती. सर्व साहित्य मी करून घेतल्यानंतर ही भाजी खूप चविष्ट होते. नक्की रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.